Hello students, I am Ms. Amruta Nandal, working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at HPM Polytechnic Kumte Solapur. This is 5th video lecture on unit number 4, Advanced Wireless Standard. In previous video lecture, we had discussion on air interface specifications of UMTS and security procedure of UMTS. In this video lecture, we will see one new bit, that is CDMA 2000. This is the next third generation standard of mobile system. The CDMA is updated technology of 2G and 2.5G CDMA technology, which support much higher data rates. We see CDMA 1 in previous unit, which is 2G and 2.5G. The standard of CDMA 2000 are based on IS-95, IS-95A and 2.5G IS-95B standards. We know that IS-95 is nothing but CDMA 1. The drawback in the existing CDMA or IS-95B can be overcome in the 3G technology. CDMA 2000 is designed for forward and backward compatibility in mobile phone. So, विद्यार्थी मित्रांनो, CDMA 2000 हा एक अपडेटेड टेक्नॉलॉजी आहे. कोणाचा? 2.5G पर्यंत असलेल्या CDMA टेक्नॉलॉजीचा. तर CDMA टेक्नॉलॉजी म्हणजेच ह्याच्यामध्ये येणार आहे IS-95, IS-95A, IS-95B स्टँडर्ड्स. तर हा जो IS-95A, B, IS-95, 2.5G ह्यामध्ये असणारे जे काही ड्रॉबॅक्स आहेत, लाईक स्पेक्ट्रम अवेलेबिलिटी असू दे किंवा त्याचा जो डेटा रेट असू देत किंवा व्हॉईस क्वालिटी, तर हे जे काही ड्रॉबॅक्स आहेत तर ते सगळे ओव्हरकम कशामध्ये झालेले आहेत? CDMA 2000मध्ये झालेले आहेत. आणि हा जो CDMA 2000 आहे तर ह्याच्यामध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटी आहे मोबाईल फोनमध्ये. फॉरवर्ड अँड बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटी म्हणजे फॉरवर्ड म्हणजे हा याच्या नंतरच्या स्टँडर्डला पण ॲक्सेप्ट करू शकतो आणि ह्याच्या आधीच्या स्टँडर्डला पण तो ॲक्सेप्ट करू शकतो. ओके. सो नेक्स्ट इज ॲडव्हान्स व्हर्जन्स ऑफ CDMA 2000. देर आर मेनली 3 ॲडव्हान्स व्हर्जन्स ऑफ CDMA 2000. तर CDMA 2000चे काही ॲडव्हान्स व्हर्जन्स आहेत आणि ते किती आहेत? 3 आहेत. बघूया कुठले आहेत. फर्स्ट वन इज CDMA 2000 1X RTT. CDMA 2000 1X MC असेही म्हणतात. RTT म्हणजे इट इज अ रेडिओ ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी. ओके. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे CDMA 2000 1X EV DV और DO. काय आहे आपण बघूयात. थर्ड वन आहे CDMA 2000 3X RTT. तर ह्याचं एक डायग्राममध्ये एक्सप्लेनेशन करूयात. IS-95 म्हणजे CDMA 1 हा काय आहे? इट इज अ 2G टेक्नॉलॉजी. IS-95B हा आहे 2.5G टेक्नॉलॉजी. आणि त्याच्यानंतर हे जे काही मेनली 3 ॲडव्हान्स व्हर्जन्स आहेत तर हे तिन्ही काय आहेत? दीज आर द 3G स्टँडर्ड्स. तर आता RTT म्हणजे काय आपल्याला समजलेलं आहे. दिस इज द रेडिओ ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी. तर हा CDMA 2000 1X RTT काय आहे? द फर्स्ट CDMA 2000 एअर इंटरफेस इज कॉल्ड ॲज अ CDMA 2000 1X RTT. तर ह्यामध्ये a single 1.25 MHz radio channel involves. This need new hardware in base station controller, but there is no need to new radio interface. त्याच्यानंतर अजून ह्या CDMA 2000 1X RTTचा काय फंक्शन आहे? The number of voice users supported by 3G
CDMA 2000 is almost twice the users supported by the 2G IS95 CDMA system. तर हा जो CDMA 2001X RTT आहे तर त्यामध्ये नंबर ऑफ युजर्स हे ऑलमोस्ट डबल झालेले आहेत ॲज कम्पेअर्ड टू IS95. 2G IS95च्या कंपॅरिझननी युजर्स जे काही आहेत व्हॉइस युजर्स हे डबल झालेले आहेत. ह्यामध्ये मल्टी लेवल कीइंग यूज केलेलं आहे आणि मल्टी कॅरियर मॉड्युलेशन यूज केलेलं आहे. तर ह्या मल्टी कॅरियर मॉड्युलेशनचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत तर ह्या मल्टी कॅरियर मॉड्युलेशनमुळे डेटा रेट आपल्याला हायर मिळतो आहे आणि काही डेटा ॲप्लिकेशन्सही मिळतात आणि त्याचसोबत हायर व्हॉइस क्वालिटी आणि बँडविड्थही वाढते. त्यामुळे CDMA 2001X RTT हा मोस्टली यूज केला जातो. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट वन इज CDMA 2001X EV DV अँड DO. तर हा जो सेकंड व्हर्जन आहे ह्याला आपण आधीचा फर्स्ट व्हर्जन हा सेकंड व्हर्जन आणि शेवटचा थर्ड व्हर्जन असे म्हणूयात. तर सेकंड व्हर्जन काय आहे? फॉर हायर डेटा रेट ॲप्लिकेशन CDMA 2001X EV इज इव्होल्युशनरी सिस्टीम. EV म्हणजे काय? इट इज अ इव्होल्युशनरी सिस्टीम. तर हा त्याच्यामध्ये काही ऑप्शन्स आहेत. देअर इज ऑप्शन्स इन CDMA 2000 EV. तर ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन्स आहेत DV आणि DO. DV म्हणजे काय आहे? इट इज these are the services with dedicated data and voice. काही डेडिकेटेड सर्विसेस ह्यामध्ये प्रोव्हाइड केले जातात. DV म्हणजे ओनली डेटा आणि DO म्हणजे ओनली डेटा आणि DV म्हणजे काय आहे? डेटा अँड व्हॉइस. असे दोन डिफरंट सर्विसेस काही डेडिकेटेड सर्विसेस यानुसार प्रोव्हाइड केले जातात. यामध्येही 1.25 मेगाहर्ट्ज चॅनलच यूज केलेला आहे. त्याच्यानंतर आहे थर्ड जनरेशन CDMA 2003X RTT. In this version, 3 adjacent 2.25 megahertz radio channels are used. ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा? In this version, 3 adjacent 1.25 megahertz radio channels are used. तर इथे जे दिलेले आहे 1X आणि 3X ह्यामध्ये तोच फरक आहे. 1X म्हणजे 1.25चा एकच रेडिओ चॅनल यूज केलेला आहे आणि 3X म्हणजे 3 रेडिओ चॅनल्स इथे यूज केलेले आहेत. इन कॉम्बिनेशन विच कॅन प्रोव्हाइड पॅकेट डेटा थ्रूपुट इन एक्सेस ऑफ 2 Mbps. त्यामुळे काय झालेलं आहे? जो काही डेटा रेट आहे तर तो 2 Mbps पर युजर असे एवढ्या जास्त प्रमाणात दिलेले आहे. So this is the all about advanced versions of CDMA 2000. Next आहे फीचर्स ऑफ CDMA 2000. तर ह्या CDMA 2000चे फीचर कोणते आहेत बघूयात. फर्स्ट वन इज अ व्हेरी गुड परफॉर्मन्स. तर ह्या CDMA 2000चा परफॉर्मन्स काय आहे? खूप छान आहे. बिकॉज आणि हा कशात व्हेरी गुड परफॉर्मन्स आहे? त्याचा डेटा स्पीड, व्हॉइस कॅपॅसिटी अँड लॅटेन्सी. तर ह्या तिन्हीमध्ये त्याचा जो परफॉर्मन्स आहे तर तो खूप छान आहे. सपोर्ट फॉर ॲडव्हान्स मोबाईल सर्व्हिसेस. तर CDMA 2001X EV-DO allows the delivery of broad range of services like high performance video, telephony, VoIP, multimedia messaging, multicasting etc. तर जे काही ॲडव्हान्स मोबाईल सर्व्हिसेस आहेत त्यालाही CDMA 2000 सपोर्ट करतो. तर ॲडव्हान्स मोबाईल सर्व्हिसेस कुठले असतील? लाईक व्हिडिओ टेलिफोनी, व्हॉइस ओव्हर इंटरनेट, तसेच मल्टीमीडिया मेसेजिंग. ओके. नेक्स्ट आहे CDMA 2000 आर कम्पॅटेबल विथ IP विच हॅव हायर बँडविड्थ. तर हा IP सोबतसुद्धा इंटरनेट प्रोटोकॉलसोबतसुद्धा कम्पॅटेबल आहे. Efficient use of devices. By using maximum frequency spectrum, CDMA 2000 offer highest voice capacity and data throughput. Evolution path. It has significant cost advantages as compared to other 3G network.
इट ऑफर्स वाईड सिलेक्शन ऑफ मोबाईल डिव्हायसेस. तर ह्याचा जो काही कॉस्ट आहे तर तो ॲज कम्पेअर्ड टू अदर 3G नेटवर्क खूप कमी आहे. फ्लेक्झिबिलिटी, दिस इज डिझाइन्ड फॉर रुरल अँड अर्बन एरियाज फॉर WLL फिक्स्ड वायरलेस सिस्टीम्स. तर हा बोथ रुरल आणि अर्बन दोन्ही एरियासाठी डिझाईन केलेला नेटवर्क आहे, स्टँडर्ड आहे, म्हणून हा CDMA 2000 खूप फ्लेक्झिबल आहे. दीज आर द फीचर्स ऑफ CDMA 2000. सो नेक्स्ट इज ॲडव्हान्टेजेस ऑफ CDMA 2000. ओके, थोडंसं इथं मिस्टेक झालेलं आहे. दिस इज द 2000 ओवर 3G GSM स्टँडर्ड. तर 3G GSMच्या ह्याच्यानी तो काय ॲडव्हान्टेजेस आहे बघूयात. एंड टू एंड लॅटेन्सी इज लो. एंड टू एंड लॅटेन्सी म्हणजे काय, जर सपोज युजरला जे काही नेटवर्क यूज करायचं आहे आणि त्याच्यामध्ये वेब ॲप्लिकेशन जे काही डिझाईन करायचे आहे, तर वेब ॲप्लिकेशन एकदा डिझाईन होतं आणि युजर यूज करण्यासाठी त्याला काही वेळ लागतो, त्यामध्ये जास्त वेळ लागत नाही. जास्त वेळ लागत नसेल तर त्याला लॅटेन्सी कमी आहे असं आपण म्हणू शकतो. जर जास्त वेळ लागत असेल तर लॅटेन्सी जास्त आहे असं. गुड व्हॉइस क्लॅरिटी, हाय स्पीड ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी, increased throughput capacity of data and voice, long term robust and evolutionary path with forward and backward compatibility, flexible spectrum allocation. So these are the some advantages of CDMA 2000 over 3G GSM standard. तर अजून काही ॲडव्हान्टेजेस आहेत जे CDMA 2000 चे आहेत. ओके, इम्प्रूव्ड प्रायव्हसी विथ सेक्युरिटी. This is the all about CDMA 2000 and this is the home assignment for today's video lecture. Complete this and send to my WhatsApp number. Thank you.